नमस्कार. नवरात्राचा पहिला दिवस शैलपुत्री आणि दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीला समर्पित होता. आज आहे तिसरा दिवस आणि या दिवशी पूजली जाते ती चंद्रघंटा देवी. या देवीचं स्वरूप, पूजाविधी आणि महत्त्व आज आपण जाणून घेणार. चंद्रघंटा देवी कोण होती? तर पार्वतीने भगवान शिवाशी विवाह केला. तेव्हा त्यांच्या कपाळावर तेजस्वी अर्धचंद्राची घंटेसारखी आकृती प्रकट झाली. म्हणून त्यांना चंद्रघंटा असं नाव पडलं. त्यांचं स्वरूप अत्यंत तेजस्वी, कांतिमान आणि युद्धप्रिय आहे. त्या सिंहावर आरूढ असून 10 हातांमध्ये विविध शस्त्र धारण केलेली आहे. हे रूप राक्षसांचा नाश करून भक्तांचं रक्षण करणारं आहे. चंद्रघंटा देवीचं पूजन केल्याने साधकांच्या मणिपूर चक्राचं शुद्धीकरण होतं. या देवीचं रूप धैर्य, आत्मविश्वास आणि करुणा या तिन्हीचं एकत्रित प्रतीक आहे. मनातील भीती, नकारात्मकता, अडथळे दूर करून ती भक्ताला आध्यात्मिक शक्ती प्रदान करते. तर पूजाविधी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा पिवळ्या किंवा सोनेरी फुलांनी सजवावी. देवीला दूध, गूळ आणि तुपाचा नैवेद्य आवडतो. पिवळी फुलं आणि सुगंधी धूप अर्पण करावं. या दिवशी जपला जाणारा मंत्र असा आहे: ओम देवी चंद्रघंटाये नमः. या मंत्राचा जप केल्याने भय नाहीसं होतं आणि आत्मविश्वास वाढतो. मग नंतर आरती करून देवीकडे रक्षण, धैर्य आणि शांती यासाठी प्रार्थना करावी. चंद्रघंटा देवीचं पूजन केल्याने मनातील भीती आणि संभ्रम नाहीसा होतो. घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात. या दिवशी युद्धवीर, सैनिक आणि कोणत्याही संकटाशी सामना करणाऱ्यांसाठी विशेष महत्वाचं आहे. भक्ताच्या जीवनात आत्मविश्वास, धैर्य आणि समतोल येतो. म्हणजेच नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी पूजली जाणारी चंद्रघंटा देवी आपल्याला शिकवते की भीतीवर मात करा, धैर्य आणि भक्तीने जीवन जगा. ही देवी आपल्या भक्तांचं नेहमीच रक्षण करते. जय माता दी, जय चंद्रघंटा. धन्यवाद.